नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्यांना कुणाला ईबुक घ्यायचा आहे त्याने खाली नंबर दिलेल्या कॉन्टॅक्ट करा. तरी पण जिल्हा न्यायालय भरतीचे काही महत्त्वपूर्ण अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचमध्ये नागरिकशास्त्र एक प्रकार आहे, त्याच्यात काही महत्त्वपूर्ण प्रश्न येतील ते पण आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती संख्या आहेत? उत्तर आहे 78. प्रश्न दुसरा, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न तिसरा, जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेत किती कलमा व भाग होते? उत्तर आहे कलमे 158 व भाग 13. प्रश्न चौथा, नागरिकत्व सुधारणा विधेयक बिलनुसार कोणत्या देशातील बिगर मुस्लिम समाजातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे? उत्तर आहे बांगलादेश, अफगाणिस्तान व पाकिस्तान. प्रश्न पाचवा, भारतातील पंचायत राज व्यवस्थेचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे बलवंतराय मेहता. प्रश्न सहावा, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? उत्तर आहे कलम 368. प्रश्न सातवा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागे कोणत्या राज्यक्रांतीची प्रेरणा होती? उत्तर आहे फ्रेंच क्रांती. प्रश्न आठवा, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर आहे संघसूची. प्रश्न नववा, भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली? उत्तर आहे जयप्रकाश नारायण. प्रश्न दहावा, कोणत्या कलमानुसार राज्यपाल आदेश काढतात? उत्तर आहे कलम 213. प्रश्न 11, कटक मंडळाचे अध्यक्षपद कोणाकडे असते? उत्तर आहे छावणीच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्याकडे. प्रश्न 12, भारतामध्ये महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार कोणत्या सुधारणेद्वारे मिळाला? उत्तर आहे माउंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. प्रश्न 13, संविधान सभेद्वारे निर्मिती राष्ट्रध्वजासंबंधी तर्थक समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 14, घटनेमध्ये केंद्र राज्याची अधिकारी वाटणी कोणत्या अधिनियमावर आधारित आहे? उत्तर आहे 1935चा भारत सरकारचा अधिनियम. प्रश्न 15, ग्रामसभेसाठी बायोमॅट्रिकचा वापर करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती? उत्तर आहे मान्याची वाडी, सातारा. प्रश्न 16, संविधान सभेत अनुसूचित जातीचे एकूण किती सदस्य होते? उत्तर आहे 33. प्रश्न 17, ब्युरोक्रेसी म्हणजे काय? उत्तर आहे नोकरशाही. प्रश्न 18, लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याकरिता व्यक्तीचे वय किमान किती असावे? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न 29, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 20, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 21, राज्यपालाच्या निवडीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली जाते? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 22, कितव्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला सल्ला बंधनकारक आहे? उत्तर आहे 42वा. प्रश्न 23, भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करतात? उत्तर आहे सदस्याचे दोन्ही सभागृहाचे सदस्य. प्रश्न 24, संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. प्रश्न 25, विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल कोणाच्या संमतीने रोखू शकतात? उत्तर आहे राष्ट्रपतीच्या.
प्रश्न 26. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत येतो? उत्तर आहे राज्यसूची. प्रश्न 27. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन भारतीय संविधानात कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 28. भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे? उत्तर आहे कलमे 25 ते 28. प्रश्न 29. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 30. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ कधी स्थापन करण्यात आले? उत्तर आहे 1981 मध्ये. प्रश्न 31. घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 32. राज्यसभेत किती सदस्य निवडून येतात? उत्तर आहे 238. प्रश्न 33. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्षाचा. प्रश्न 34. अधिविधेयक हे सदस्याच्या कोणत्या सभागृहात मांडावे लागते? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 35. एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यास न्यायालयासमोर त्याला आणण्यासाठी न्यायालयामार्फत कोणता आदेश दिला जातो? उत्तर आहे बंदी प्रत्यक्षीकरण. प्रश्न 36. घटना समितीचे भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर आहे USA. प्रश्न 37. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार वटहुकूम काढतात? उत्तर आहे कलम 123 नुसार. प्रश्न 38. भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली. त्यावेळी एकूण 299 सदस्यांपैकी किती सदस्य उपस्थित होते? उत्तर आहे 284. प्रश्न 39. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोणता असतो? उत्तर आहे भारताचा महान्यायवादी. प्रश्न 40. सध्या भारतीय राज्यघटनेत एकूण किती कर्तव्ये आहेत? उत्तर आहे 11 कर्तव्ये. प्रश्न 41. लोकायुक्ताचे पद निर्माण करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 42. विधान परिषदेवर निवडून येणारी उमेदवाराची किमान व डॅडॅस यो मर्यादा एवढी असते? उत्तर आहे 30. प्रश्न 43. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची निवड कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 44. लोकसभेच्या अध्यक्षाची निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार होते? उत्तर आहे कलम 93. प्रश्न 45. भारताच्या राज्यघटना समितीची निवड कोण केली? उत्तर आहे प्रांतिक कायदे मंडळाने. प्रश्न 46. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाचे किती वर्षापर्यंत अधिकार पदावर येते? उत्तर आहे 65 वर्ष. प्रश्न 47. प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कात समावेश 2002 साली कितव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला? उत्तर आहे 86वी. प्रश्न 48. जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ केव्हापासून गणला जातो? उत्तर आहे जिल्हा परिषदेची पहिली सभा. प्रश्न 49. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची अंतिम जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 50. देशाचे अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर होते? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 51. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पालकमंत्री. प्रश्न 52. ग्रामपंचायतीचे वार्ड कोण जाहीर करतात? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न 53. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कधी अस्तित्वात आली? उत्तर आहे 1 मे 1962. प्रश्न 54. सरन्यायाधीशांना पद व
गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 55. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान डॅडॅसे भूषवितात? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न 56. राज्यघटनेतील 5 ते 11 कलमे कशासाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर आहे नागरिकत्व. प्रश्न 57. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे किती आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 58. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण निर्वाचित जागा किती? उत्तर आहे 288. प्रश्न 59. महाराष्ट्रात विधान परिषदेत एकूण जागा किती आहेत? उत्तर आहे 78. प्रश्न 60. राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क घटनेने कुणाला दिला आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 61. राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न 62. महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? उत्तर आहे मराठी, हिंदी व इंग्रजीतून. प्रश्न 63. दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वयेवर लोक अदालत डॅडॅसचे अधिकार दिले आहेत? उत्तर आहे दिवाणी न्यायालय. प्रश्न 64. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयात रूपांतर कधी झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 65. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न 66. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? उत्तर आहे उद्देशपत्रिका. प्रश्न 67. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 68. जमीन महसुलीवरील सेस गोळा करण्याचा अधिकार कोणास असतो? उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 69. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षाद्वारे अंकुश आणण्याचा प्रयत्न केलेला गेला? उत्तर आहे 52वी घटना दुरुस्ती. प्रश्न 70. ग्रामपंचायतीच्या अनुदानास डॅडॅसे मान्यता देतात? उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 71. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला? उत्तर आहे 36वी घटना दुरुस्ती. प्रश्न 72. कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचणे होतात? उत्तर आहे 3. प्रश्न 73. सार्वभौमत्व व अखंडता याच रक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागात आहे? उत्तर आहे मूलभूत कर्तव्ये. प्रश्न 74. सध्या वर्ष 2023 ते 2024 किती लोकसभा अस्तित्वात आहे? उत्तर आहे 17वी. प्रश्न 75. कलम 61 नुसार कोणाला महाभियोगद्वारे पदावरून हटविता येते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 76. प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 77. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? उत्तर आहे मद्रास. प्रश्न 78. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? उत्तर आहे 54. प्रश्न 79. संसदेच्या कार्यपद्धतीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे? उत्तर आहे कलम 107. प्रश्न 80. नगरपालिका कायदा कधीचा आहे? उत्तर आहे 1949. प्रश्न 81. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न 82. निवडणुकीचा निकाल जाहीर करणे पक्षफूट व पक्षांतर या संबंधीचा वादावर निवाडा कोण देतो? उत्तर आहे निवडणूक आयोग. प्रश्न 83. विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार
संबंधित राज्यास कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आला आहे? उत्तर आहे कलम 169. प्रश्न 84. भारतातील 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? उत्तर आहे अमरावती, आंध्र प्रदेश. प्रश्न 85. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कारभार पाहू शकतो? उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न 86. घटना समितीची एकूण किती अधिवेशने झालीत? उत्तर आहे 11. प्रश्न 87. मूलभूत हक्कावर जर गदा येत असेल किंवा अन्याय होत असेल तर त्यासंबंधी आदेश कोण काढू शकतो? उत्तर आहे सुप्रीम कोर्ट. प्रश्न 88. भारताचे महालेखा परीक्षक आपला राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 89. महाराष्ट्रातील विधान परिषदेत किती सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? उत्तर आहे 1 किंवा 12 सभासद. प्रश्न 90. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने डॅडॅस या खटल्यामध्ये उद्देशपत्रिकाचे महत्त्व मान्य केले? उत्तर आहे केशवानंद भारती. प्रश्न 91. भारताच्या संविधानातील कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपतीची निर्मिती झाली आहे? उत्तर आहे कलम 63. प्रश्न 92. 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 1 जुलै 1975. प्रश्न 93. राज्यपाल हा विधान परिषदेसाठी किती सदस्याची नेमणूक करतो? उत्तर आहे 1 आणि 6. प्रश्न 94. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना कोणत्या पदाचा दर्जा असतो? उत्तर आहे राज्यमंत्री. प्रश्न 95. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार कोणास आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 96. आणीबाणीच्या काळात देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 97. जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून कोण कार्यभार पाडतो? उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 98. राजदूत पदाची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 99. लोकसभा सभागृहात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे लोकसभा सभापती. प्रश्न 100. ग्रामपंचायतीच्या कार्याला डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे चावडी. प्रश्न 101. मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कोणत्या कलमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागण्यात येते? उत्तर आहे कलम 32 सर्वोच्च न्यायालय व कलम 226 उच्च न्यायालय. प्रश्न 102. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील 4 सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह कधी स्वीकारण्यात आले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 103. पंचायत समितीच्या सचिवास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न 104. कोणत्या कलमानुसार पंतप्रधानाकडे राष्ट्रपती माहितीची विचारणा करू शकतात? उत्तर आहे कलम 78. प्रश्न 105. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर आहे कलम 113.